नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा ब्लॉग व्हिडिओ शेतातलाच आहे आणि इथूनच चालू झालेला आहे। तर शेतात आल्या मी आधी सगळ्यात विहिरीचं पाणी काढलं आणि आज आम्ही बनवणार होतो खिचडी। तर त्यासाठी मी आधी चुलीला धोंडी शोधायला जाते। एवढी अडचण आहे, कसं जाऊ मी, काही समजत नाही मला त्याचा। पाय ग, जाय ना ग बाई, मी इकडंच शोधतो मी माझ्याच वावरात। आता त्या पलीकडच्या वावरामध्ये आधी बनवून खाल्लेली होती बिर्याणी, तर त्याचे चूल मांडलेली होती, पण तिथे आता खूप जास्त अडचण झाली, त्यामुळं आता मी हेच वावरामध्ये, इथं पण खूप जास्त तणकट झाले, तर इथंच शोधते मी। बघू भेटते का आपल्याला, धुऱ्याला भेटेल, धुऱ्याला बघूया। दोन ते तीन धोंडे भेटले पण होते आणि चूल ताई बांधायला घेत होती आणि मी इथं पातेल्याला बूड लावून घेते मातीचं, जेणेकरून आपलं पातेलं जास्त काळं होणार नाही त्याच्यामुळे। तर ताई चूल पेटवून घेते तोपर्यंत मी लावून घेतलं आणि इथं ताईनं चूल पण पेटवली होती आणि पापड जे आहेत ते तळून घेतलेत। हे पापड गव्हाचे आहेत। काय झालं, इथं मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मोबाईल व्यवस्थित चालत नव्हता, तर शूटिंग व्यवस्थित होत नव्हती। खिचडीची फोडणी वगैरे देताना शूटच झाला नाही, आम्हाला ते दाखवताच नाही आलं, कॅप्चर करताच नाही आलं, त्यामुळे तर इथं खिचडीला फोडणी दिली आणि तर इथं आपली खिचडी तयार झालेली आहे। अशी धोंडावरी ठेवून अशी खिचडी तयार झालेली आहे आपली। इकडं जांब पण कापून तयार आहेत। पेरू नाही, हळद आहे का? एकच नंबर, मस्त। व्हिडिओ काढायचा म्हणजेच ना, अगं खिचडी वाटताना। तर आता आम्ही ताई आणि मी आम्ही दोघी जणी आलो इथं पत्तरवाळ्या, पत्तरवाळ्या नाही, हे पळसाचे पानं आहेत, हे तोडायला आलो आहे। आणि माणसं जास्त आहेत आणि ताटं कमी आहेत, त्याच्यामुळे हे पत्तरवाळ्या घेऊन जातो। आणि असंच आम्ही तिघी बहिणी जर भेटलो ना, तर आम्ही नेहमी असंच करतो, शेतामध्ये पार्टी करून खातो आणि ती एक आठवण बनून जाते आमच्यासाठी, त्याच्यामुळे आम्ही असं करतो। तर मागच्या वेळेस पण आम्ही मुरमुरे भेळ बनवली होती आणि त्यावेळेस आंबे पण होते खायला, तर त्यावेळेस पण खूप मजा आली होती। आणि आता पण आम्ही तिघी जणी आलोय, तर पार्टी करतोय। तर हा ब्लॉग व्हिडिओ म्हणजे अपलोड करायला खूप उशीर झालेला आहे, कारण हा ब्लॉग माझ्या मोबाईलमध्ये शूट नाही झालेला, तर हा ब्लॉग माझ्या भाऊजीच्या मोबाईलमध्ये शूट झालेला आहे, कारण माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालत नव्हता, त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये शूट नव्हता झाला, तर ते भाऊजीच्या मोबाईलमध्ये झालेला आहे। आणि तिकडून माझ्यापर्यंत यायला म्हणजे एवढा वेळ लागला, त्यामुळे तुमच्यापर्यंत हा ब्लॉग व्हिडिओ यायला वेळ लागलेला आहे, त्याबद्दल सॉरी बरं का। म्हणून तर मी इथे उपवास करायला आधी कर म्हणजे काय ते अगं त्याच्यातलं कसं किरण, आता एवढं कसं आणायचं नाही, हे जांब असं म्हणते तर ठेवून आणलं लेकराला सुद्धा कमी येऊ दिलं नाही। जवळ काय काय दिलं, तिथे केरू दिला कानूजवळ आणि मी त्याची पिशवी दिली। आली काय रिक्षा? हे धुते की केळं खायचं तुम्हाला, म्हणजे केळं खायचं। स्वराज इकडे या। मम्मी
जेवायचं आता आपल्याला. मा इथं मुंग्या आहेत गाय. उठ 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 इथं. इकडं बसायचं इकडं. पिलू उठ. आपल्या जागाच नाही. मुंग्या आहेत तिथं. ते लिंबाचं झाड लय बरं होतं. सगळ्या मुंग्या आहेत गाय ताई. तू या तिथे इथं काय खिचडी बशी. आपण काय घेणार नाही. बस याला नाही कटलं. थांबा थोडा व्हिडिओ करायला तो. अरे वा गुड गर्ल. तू घाल पिलू हिला. एक राहिले की मेंढरू. दोघं जण राहिले. हे पानं हे काय बनवतीये? ताट बनवते पळसाच्या पानाचं. पाणीच पाणी झालं आता. चला पत्तरवाळी. भाऊजीने ते चांगलं काम केलं. आमची भाऊजी पाणी शिंदाई म्हणून करावं की नाही. भाऊजी एक बकेट टाका मध्ये आता. आमची भाऊजी पाणी शिंदायत. आम्हाला पाणी शिंदून द्यावेत. पाणी प्यायला असं म्हणतात. आता दम आला. जाऊ दे आता. इथं काढलं का ग? हॅलो हाय म्हणाव. हिनं 5 मिनिटं केला नाही ग. हिनं 5 मिनिटं केला नाही त्याचा. मस्त अशा आपल्या पत्रवाळ्या बनवून तयार आहेत. असं तोंड नको दाखवू ग. चांगलं दिसत नाही. खालीच कर की मग कॅमेऱ्यातून. इकडं बाबू. काय मम्मी करू आता पण. गरमी व्हायली. लय ऊन लागायला. माय मी बी पडले काय. चल बाबू. हाय जायची. कोण आहे का? किरण.